मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर, तसेच सहयोगी प्राध्यापक राजश्री छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर. तर सध्या असं जाणवत आहे की अचानक वातावरणातील बदलांमुळं काही आजारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. उदाहरणार्थ विषाणूजन्य आजार, सर्दी, खोकला, ताप, हगवण किंवा डेंग्यूसारखे आजारसुद्धा काही दिसून येत आहेत. आणि त्याचबरोबर काही प्रदूषणाशी रिलेटेड काही ॲलर्जीसारखे आजारसुद्धा वाढलेल्याचं दिसून येते. तर विशेषतः लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा काही प्रदीर्घ आजार असलेले जे रुग्ण असतात, जसं की दमा किंवा काही किडनी किंवा यकृताचे आजार किंवा मधुमेही रुग्ण किंवा काही व्यसनाधीन व्यक्ती, तर यांच्यामध्ये विशेषतः या आजारांचं प्रादुर्भाव जास्त आढळून येतो आहे. तर याचं मुख्यत्वे कारण असं आहे की अनिश्चित वातावरण, त्यामुळं अनिश्चित तापमानामध्ये होणारे बदल, तसेच अकाली पाऊस, शिवाय सध्या इन जनरल लोकांची जीवनशैलीमध्ये होत असलेले अयोग्य बदल हे मुख्यत्वे कारण आहेत. तर वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून मी असा सल्ला देईन की आपली जीवनशैली योग्य राहील याबाबत आपण जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे आजकाल. कारण वाढतं वजन, अयोग्य आहार, झोपेच्या अयोग्य वेळा, जेवणाच्या अयोग्य वेळा, वाढता ताणतणाव याविषयी आपण वारंवार चर्चा करतो आहे. परंतु यामध्ये आपण सजग राहून यामध्ये बदल हळूहळू घडवणं गरजेचं आहे. अचानक हे बदल घडत नाहीत, पण हळूहळू यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्या आहाराविषयी आपण जागरूक असणं गरजेचं आहे. झोपेचं वेळा सांभाळणं गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा सांभाळणं गरजेचं आहे. आहारातील संतुलन बाबत आपण जागरूक असणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक वयातल्या व्यक्तींनी शारीरिक हालचाल, नियमित व्यायाम याबाबत कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीत वेळेवर लसीकरण होणं हेही फार गरजेचं आहे. तर याबाबत सर्वांनीच जागरूकता ठेवून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल ठेवले तर आपले रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि या ज्या काय बाह्य बदल होत असतात त्याच्यामुळं आपल्या शरीरावर अनुचित परिणाम होऊ न देण्यासाठी आपल्याला मदत होते.